अकोले तालुक्यातील बेलापूर येथील कच नदीवरील असणाऱ्या बेलापूर धरणाकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याची बातमी काही दिवसांपूर्वी न्यूज सह्याद्री एक्सप्रेसने केल्यानंतर पाणी सोडण्यासाठी आलेल्या नादुरुस्त असलेल्या गेटचे काम केले असून आज ग्रामस्थांनी न्यूज सह्याद्री एक्सप्रेसचे आभार व्यक्त केलेत। मौजे बेलापूर तालुका अकोले या बेलापूर गावामध्ये असलेला लघु पाटबंधारे विभागाचा हा पाझर तलाव, या पाझर तलावाच्या गेट वेलच्या दुरुस्तीबाबत गेल्या 2 वर्षांपासून या ठिकाणी असलेल्या ग्रामस्थांनी वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला होता आणि 2 वर्षांपासून निश्चितपणाने प्रशासनाचं दुर्लक्ष या ठिकाणी या कामाच्या संदर्भात झालेलं होतं। तरी दरम्यानच्या काळामध्ये आमच्या गावातील कार्यकर्ते सर्वच सन्माननीय पदाधिकारी यांनी सह्याद्री न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाचं लक्ष या ठिकाणी वेधलं आणि त्यानंतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी पत्रव्यवहार करण्यात आला। संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन स्थळ पाहणी केली आणि ही पाहणी केल्यानंतर त्यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही सुचवलं 15 फुटाचं हे भिंतीचं काम पडलेलं होतं, परंतु वेळेअभावी अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आपण सुरुवातीला दगडीचं बांधकाम करूयात, परंतु ही तात्पुरती मलमपट्टी आम्हाला सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी मान्य नाही। आत्ता करण्यात आलेलं काम चांगल्या पद्धतीत आपण जरी केलेलं असेल तरी येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण कामाला धोका हा निश्चितपणाने आहे। तरी भविष्यामध्ये हे संपूर्ण काम आरसीसी स्ट्रक्चरमध्ये त्या ठिकाणी करण्यात यावं ही मनापासून या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आणि आमचे लहुनाना काळे असतील, सुरेश दादा खेबडे असतील, सर्वच गावातील पदाधिकारी आणि ज्या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी या कामासाठी पुढाकार घेतला, मागणी केली, त्या सर्वांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो। हे काम या ठिकाणी सह्याद्री न्यूज चॅनलच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आलं, आपल्या न्यूजचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो। बेलापूर परिसरातील आणि पठार भागाला वरदान ठरलेलं बेलापूरचं धरण आणि या धरणाचे गेली 3 वर्ष गेट वॉलचं जे काही बांधकाम पडलेलं होतं, दगडी बांधकाम, त्या बांधकामाची बातमी गेल्या जुलै महिन्यामध्ये न्यूज सह्याद्रीचे जे वार्ताहर आहेत त्यांनी त्या बातमीला जो काही पाठपुरावा केला, त्या पाठपुराव्याला यश म्हणून लघु पाटबंधारे खात्याने ते काम व्यवस्थित केलं, म्हणजे काम व्यवस्थित झालं। नक्कीच न्यूज सह्याद्रीला त्याबद्दल धन्यवाद देतो। नवीन बांधकाम करावं लागेल आणि त्याचाही पाठपुरावा न्यूज सह्याद्री जे काही चॅनल आहे ते करतील। त्यांनी जो काही पाठपुरावा केला आणि धोकादायक परिस्थितीमध्ये जे धरण फुटण्याचा जो धोका होता त्या दुरुस्तीमुळे तो आता सध्या तूर्त तरी टळला आहे, परंतु भविष्य काळात धरणाचं पाणी मार्चमध्ये सोडल्यानंतर परत लघु पाटबंधारे विभागाने ते काम नवीन परत करण्यात यावं आणि त्या कामाला जर पाटबंधारे विभागाने जर आपल्याला जे काही होकार आहे तो दिला नाही, पाठपुरावा केला नाही, तर भविष्य काळात नक्कीच त्यासाठी परत आम्हाला जन आंदोलन उभं करावं लागेल। कारण पठार भागाच्या जीवनदायिनी आणि वरदान ठरलेले धरण हे पठार भागासाठी नक्कीच पुढील काळात त्याची गरज आहे, म्हणून न्यूज सह्याद्रीने याचा पाठपुरावा केला। त्याबद्दल जे काही कार्यकर्ते आहेत त्यामध्ये राहुल लांडे असतील, त्याचप्रमाणे सोपान फापाळे असतील, बाळासाहेब फापाळे असतील, त्याचप्रमाणे बाळासाहेब महाले असतील आणि आमचे धडाडीचे कार्यकर्ते की ज्यांनी या गेटवॉलचं काम पूर्ण व्हावं म्हणून पाठपुरावा केला, ते सुरेश खेबडे यांनाही मी धन्यवाद देतो आणि पठार भागाच्या वतीने न्यूज सह्याद्री चॅनलचे आभार मानतो आणि पुढील काळात ज्या काही बेलापूरच्या समस्या असतील त्यांना वाचा फोडण्याचं काम त्यांनी करावं, त्यांना आम्ही नक्कीच पाठिंबा देऊ आणि सहकार्य करू। धन्यवाद। बेलापूर गावातील सतर्क ग्रामस्थ हे गेल्या 3 वर्षांपासून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवत होते, मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याचं चित्र दिसून येत होतं। सदर धरणावर पाणी सोडण्यासाठी असलेल्या धरणाच्या गेटचे लोखंडी पाट हे पूर्णतः गंजून गेले होते। धरणाच्या गेटसाठी बांधलेली विहीर अनेक दिवसांपासून कोसळली होती। अखेर न्यूज सह्याद्री एक्सप्रेसने ग्रामस्थांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। आज हे धरण भरल्याचं समाधान बेलापूर ग्रामस्थांना दिसून येत आहे। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे, अकोले।